शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आज राज्यव्यापी अधिवेशन पार पडतंय आणि किशोरीताई पेडणेकर सुद्धा या अधिवेशनात सहभागी झालेत। ताई, काय राज्यव्यापी अधिवेशन आज पार पडतंय, लोकसभा निवडणूक तोंडावर आली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचं अधिवेशन काय नेमकं अजेंडा असणार? कुठलंही अधिवेशन घेतल्यानंतर त्याला इलेक्शनची झालर लावायची गरज नाही। एवढ्या पडझडीनंतर अधिवेशन होणं गरजेचं होतं। ते अधिवेशन खरं म्हणजे 21ला 22लाच होतं, पण ते बघताय आपण काय घडलंय आणि त्या घडामोडीमध्ये आज आहे। आजच्या अधिवेशनामधनं ऊर्जा घेऊन जातील पदाधिकारी, आपल्या तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत उद्धवजींचं विजन, उद्धवजींचं मिशन काय आहे ते आम्हाला पोचवायचं आहे आणि ते ऐकण्यासाठी इथे आलेलो आहे आम्ही। पण ज्या पद्धतीने ठाकरे गटाच्या नेत्यांवरती एक नेत्यांवरती कारवाया सध्या सुरू आहेत, ईडीची असू दे किंवा एसीबीची असू दे, या सगळ्या कारवायांसंदर्भात सुद्धा काय चर्चा केली, त्याला नेमकं कसं तोंड द्यायचं या पुढच्या काळामध्ये? नाही, तोंड बघा, कुठल्याही यंत्रणा ह्या शासकीय आहेत असं आम्ही मानतो। संविधानाप्रमाणे तुम्हाला काही प्रश्न निर्माण झालेत, त्या प्रश्नांची उत्तरं नक्की दिली गेली पाहिजे आणि ती आम्ही देतो आहे। आता तुम्हीच चॅनलवाले म्हणताय की तुम्हालाच येत आहेत, तुम्हालाच सतवलं जातं आहे, याच्यावरनं अधोरेखित होतं की सत्तेच्या याच्यात गोदीत बसले की सगळे कारवाया थांबून जातात आणि नाही बसले तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे सतवलं जातं। काही ठराव केले जाणार आहेत आजच्या या ठरावाची मला काही कल्पना नाही, पण जे ठराव होतील ते एकमताने पास होतील आणि जे होतील ते आम्हाला कार्यकर्त्यांपर्यंत पोचवायला पाहिजे। काल जो काही उद्धव ठाकरेंनी काळाराम मंदिरात आरती केली, त्यानंतर गोदा घाटावरती आरती केली, विरोधकांकडून सुद्धा टीका होते। अयोध्येतलं आमंत्रण असताना तिकडे गेले नाहीत, मात्र ढोंगी रामभक्त इकडे आलेले आहेत आणि काही प्रश्न सुद्धा उपस्थित। बघा, संपूर्ण देशाने पाहिलंय, स्वतः ज्यांचा सनातन धर्म ज्या पायावर उभा आहे, ज्या पाया मजबूत आहे, अशा शंकराचार्यांना त्यांचा विरोध, आपल्या द्रौपदी मुर्मू ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत त्या दिसल्या का? ज्यांनी ह्या संपूर्ण चळवळ होती, ही राम जन्मभूमी मिळावी ही 500 वर्षाची चळवळ ज्यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांनी केली, त्यातले नेते दिसले का? याच्यावरनच कळतं काय नक्की प्रश्नचिन्ह आहे। धन्यवाद ताई। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।